सातपूर पोलिसांनी आवळल्या दुचाकी तसेच मोबाईल चोरांच्या मुसक्या। 3 मोटारसायकल, रोख रक्कम व धातूचे मालासह एकूण 3,51,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्तालयात कोणत्याही प्रकारचे गुन्हे होणार नाही, तसेच संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आयुक्तालयामध्ये स्टॉप अँड सर्च, टवाळखोर तसेच सायलेन्सर कारवाई यासारखे उपक्रम सुरू आहे। त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी आदेशित केले होते। त्याच अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांनी सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाला योग्य त्या सूचना देऊन मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघड करण्याकरिता आदेशित केले होते। त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाने खालील गुन्हे उघडकीस केलेले आहेत। पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याहळदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असलेले आरोपी हे MID सातपूर भागात येणार आहेत असे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक मदतीच्या आधारे संशयित साहिल निकम वय 21 वर्ष राहणार JP नगर सातपूर तर दुसरा विक्की काळे वय 19 वर्ष राहणार राजवाडा सातपूर नाशिक यांना ताब्यात घेऊन दोघांची विचारपूस केल्यानंतर त्या दोघा संशयितांनी रस्त्याने पायी जाणाऱ्या इसमांचे हातातील मोबाईल बळजबरीने हिसकाविले होते अशी कबुली दिल्याने त्यांना अटक करून 2,09,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। तसेच सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेले कृष्णा लक्ष्मण शिंदे वय 40 वर्ष राहणार शिवाजीनगर सातपूर नाशिक तर जितेंद्र रामाश्रय चव्हाण वय तिसरा साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून एकूण 60,000 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी मंदिरातील 2 पेटीतील पैसे चोरी झाल्याबाबत गुन्हा नोंद होता। सदर गुन्ह्यामध्ये सार्थक गोवर्धने राहणार प्रबुद्धनगर सातपूर तसेच अमोल मांजरे यांना अटक करून त्यांच्याकडून रुपये 32,000 हस्तगत करण्यात आलेले आहेत। तसेच बजाज कंपनीची पल्सर 220 मोटारसायकल ही हस्तगत करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून बळजबरीने हिसकावलेले चोरीचे एकूण 10 महागडे मोबाईल व 1,40,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकल तसेच मंदिर चोरीतील रोख रक्कम रुपये 32,000, घरफोडी गुन्ह्यातील एकूण 59,000 तसेच चोरीस गेलेली बजाज कंपनीची पल्सर दुचाकी असा एकूण व चोरी करण्यासाठी वापरलेला एकूण 3 मोटारसायकल असा एकूण 3,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याहळदे, पोलीस हवालदार दीपक खरपडे, अनिल आहेर, भूषण शेजवळ, सागर गुंजाळ, योगेश्वर गायकवाड, सचिन आजबे, रवींद्र जाधव, रोहिदास कनोजे यांनी केली आहे। अधिक माहिती पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी गुन्हे बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे शोध पथक व अंमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करून टवाळखोरांवर कारवाई, मोबाईल खेचून येणाऱ्यांवर कारवाई, चेन खेचून येणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेशित त्यांची संकल्पना आहे की हे गुन्हे घडलेच नाही पाहिजे यासाठी प्रॉम्प्ट काम प्रत्येक पोलिसांनी करावं। त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक श्री राकेश न्याहळदे, पोलीस हवालदार दीपक खरपळे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ आणि पोलीस अंमलदार भूषण शेजवळ आणि पोलीस हवालदार अनिल आहेर हे जे पथक आहे यांनी रात्रंदिवस त्या परिसरामध्ये गस्त घातली असे कोण आहेत की ते चोरी करतात। मग त्यांचे तिथले टावर लोकेशन काही अनालायसिस करून मोबाईलची माहिती घेऊन तिथे आरोपी निष्पन्न झाले, त्यांना विचारपूस केली तर त्यांच्याकडे जी मोटरसायकल मिळाली ती पल्सर मोटरसायकल चोरीची आहे। त्यांच्याकडे जे मोबाईल मिळाले ते मोबाईल पण चोरीचे आहेत। त्याची अधिक माहिती घेतली पोलीस स्टेशनला की त्या संदर्भात पोलीस स्टेशनला मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल आहे, पल्सर चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्यांना आणखी माहिती घेतली कस्टडीमध्ये तर त्यांनी MIDC मध्ये पण चोरी केली आहे, ती पण निष्पन्न झाली। तसेच एका मंदिरामध्ये चोरी केली होती, मंदिराची कॅश पण त्यांच्याकडून रिकवर झाली। असा जवळपास आपण 3.5 लाखाचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत केलेला आहे। यांची कस्टडी घेतली आणि हे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। हे आरोपी आतापर्यंत रेकॉर्डवर आले नव्हते, परंतु आता जी त्यांच्याकडे तपासणी केली आणि विचारपूस केली त्यामध्ये हे
4 गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि यांच्यावर आता आम्ही पुढील कारवाई की जेणेकरून यांच्यावर जास्तीत जास्त त्यांची केलेले गुन्हे उघड होतील आणि इतर पोलीस स्टेशनलाही त्यांनी गुन्हे केले आहेत का. मोबाईल स्नॅचिंगचे हे त्यांची MOB अशी होती की कंपनी सुटते त्यावेळेला कामगार कंपनीतून सुटतात आणि घरी जाताना पायी मोबाईलवर बोलतात. त्याचा एक फायदा घ्यायचे. त्यांच्याकडे त्यांनी ज्या स्नॅचिंगसाठी ज्या मोटरसायकल वापरल्या त्यासुद्धा आपण हस्तगत केलेल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध अधिक पुरावा गोळा करून चार्जशीट कोर्टात सादर केले जाईल आणि त्यांना शिक्षा होईल या संबंधाने माननीय आयुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलवडे साहेब यांनी त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ही गुन्हे शोध पथकाची संपूर्ण टीमने अत्यंत अहोरात्र मेहनत घेऊन ही कामगिरी केली, कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडे यांना विशेष बक्षीसपत्र मिळावं यासाठी पण आम्ही विनंती करणार आहोत आणि त्यांचं मनोबल वाढवून त्यांनी अशीच भविष्यात कामगिरी करावी यासाठी आम्ही. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.